नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपले YBD अकॅडमी या यूट्यूब चॅनलवरती। अहमदनगर DCC बँक भरतीची काल आन्सर की आलेली आहे मित्रांनो। त्यावरती व्हिडिओ टाकल्यानंतर बहुतेक विद्यार्थ्यांचे कॉल SMS आले होते की नक्की आता कट ऑफ कितीपर्यंत जाऊ शकतो, आपल्यासाठी सेफ स्कोर किती असू शकतो, जेणेकरून आपल्याला एवढे मार्क मिळत असतील तर आपल्या इथं सिलेक्शन व्हायलाच पाहिजे असं आपण समजू शकतो। आणि कमीत कमी किती मार्क असतील तरी आपलं सिलेक्शन होऊ शकतं, या सर्व गोष्टींवरती चर्चा आजच्या व्हिडिओच्या माध्यमाने आपण करणार आहोत। तर त्यासाठी नक्कीच या व्हिडिओला पूर्ण बघा, अतिशय महत्त्वाची माहिती मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमाने देणार आहे। तर बघा, हा संपूर्ण एक अंदाज मी मांडण्याचा प्रयत्न करणार आहे, कारण इथून मागे जर म्हटलं तर आपल्याला DCC बँक भरती प्रक्रियेमध्ये सर्व जिल्ह्यांचा एकत्रित मी अभ्यासक्रम तुम्हाला उपलब्ध करून दिला होता, किंवा मागील ज्या क्वेश्चन पेपर आहे त्या क्वेश्चन पेपरचं स्वरूप बघितलं, विद्यार्थ्यांच्या अर्जांची संख्या बघितली आणि इतर विद्यार्थ्यांचा स्कोर बघितला, तर इथून मागे आपल्याला मेरिट कितीपर्यंत जाते हे समजून येत आहे। त्यानुसार हा मी एक वैयक्तिक माझा स्वतःचा अंदाज मी तुम्हाला एवढीच्या माध्यमाने सांगणार आहे किंवा मांडण्याचा प्रयत्न करणार आहे। त्यावरून मेरिट किती जाऊ शकतं हा एक फक्त माझा स्वतःचा वैयक्तिक अंदाज असणार आहे मित्रांनो, कारण यावरती बहुतेक विद्यार्थ्यांचे कॉल SMS येत होते। तर चला संपूर्ण कट ऑफ वरती आता चर्चा करायला सुरुवात करूया, डिटेलमध्ये माहिती जाणून घेऊयात। तर बघा मित्रांनो, अहमदनगर DCC बँक भरतीसाठी माझ्या वैयक्तिक अंदाजानुसार तुमच्यासाठी सेफ स्कोर किती असू शकतो हा सर्वप्रथम मी तुम्हाला सांगून घेतो। त्यानंतर कमीत कमी तुम्हाला किती मार्क असतील तरी तुमचं सिलेक्शन व्हायला पाहिजे या देखील गोष्टीवरती आपण चर्चा करणार आहोत। तर बघा, जर तुमचा स्कोर लेखी परीक्षेचा 65 किंवा 65 पेक्षा जास्त जात असेल तर माझ्या स्वतःच्या वैयक्तिक अंदाजानुसार तरी मी तुम्हाला सांगतो तुमचं इथं 100% तर म्हणत नाही, परंतु 99% तुमचं इथं सिलेक्शन व्हायलाच पाहिजे। लेखी परीक्षेला 65 मार्क मिळाले, मुलाखतीला जरी तुम्हाला फक्त 1-2 मार्क मिळाले तरी काही नाही अडचण, तुमचा स्कोर आरामशीर येतं 66-67 प्लस जाते मित्रांनो, तर तुमचं फायनल सिलेक्शन व्हायला काहीच हरकत नाही। आता बहुतेक विद्यार्थ्यांचे कॉल SMS देखील आले होते, कमेंट्स देखील तुम्ही बघितले की तुम्ही काय करता, त्याच्यामध्ये कमेंट्स करता की ह्या जागा ऑलरेडी फिक्सिंग असतात। आता तुम्ही जर विचार केला जर तुम्हाला 90 पैकी निगेटिव्ह मार्किंग नसताना 60 किंवा 65 मार्क पडत नाही, 50 पेक्षा जास्त मार्क पडत नाही, तर तुमचं सिलेक्शन व्हावं असं तुम्हाला का वाटतं? कारण यामध्ये आपण स्वतःलाच कुठं ना कुठं कमी समजायला पाहिजे असं मला तरी वैयक्तिक वाटतं, ठीक आहे। कारण क्वेश्चन पेपर जर बघितली तर बेसिक क्वेश्चन पेपर होती, जास्त काय अवघड प्रश्न विचारले नव्हते, जिल्ह्याच्या माहिती होती, बेसिक 4-5 प्रश्न विचारले होते, बुद्धिमत्ता अतिशय सोपं होतं, गणित देखील जर म्हटलं तर मीडियम लेवलचं गणित होतं, बाकी GK GS बँकिंग देखील थोडंसं सोपं होतं, किंवा आपल्याला ऑलराऊंडर टॉपिकवरती तुम्हाला प्रश्न विचारले होते, म्हणजे तुमचा स्कोर आरामशीर 50 पेक्षा जास्त जायला पाहिजे होता। थोडा जरी तुमचा अभ्यास आहे तर 50च्या आसपास तुमचा स्कोर जायला पाहिजे होता, आणि जर नसेलच तुमचा अभ्यास तर 40 पर्यंत तुमचा स्कोर असायला पाहिजे, ठीक आहे। आणि ज्यांचा पण अभ्यास आहे त्यांचा स्कोर आरामशीर 60-65 पर्यंत जायला पाहिजे आणि त्यांचं सिलेक्शन व्हायलाच पाहिजे असं मला तरी वाटतं, ठीक आहे। बाकी आपला स्कोर कमीत कमी किती असेल तर तुमचं सिलेक्शन होऊ शकतं की नाही याच्यावरती देखील आपण बोलणार आहोत। तर बघा मित्रांनो, पुढे व्हिडिओ कंटिन्यू करण्याअगोदर आपल्यासाठी अतिशय महत्त्वाची माहिती देऊन घेतो मित्रांनो। आता रेल्वे विभागामध्ये वेगवेगळ्या संवर्गातील पदभरती चालू आहे, यातील जर विचार केला तर ग्रुप D या संवर्गातील एकूण 58,000 पेक्षा जास्त जागांसाठी नवीन पदभरती आलेले 10वी पास होती, तर हे सर्व पद 10वी पास वरती भरली जाणार आहे। तर या देखील पदभरत्यांची तुम्ही व्यवस्थित तयारी करू शकता। तर त्या हेतूने अतिशय महत्त्वाच्या पुस्तकाची माहिती तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे। तर त्याच्यासाठी तुम्ही हे रेल्वे पदभरतीसाठी हे जे प्रश्नपत्रिका संच पुस्तक आहे हे नक्कीच वापरू शकता, कारण इथून मागे जर म्हटलं तर जेवढ्या पण परीक्षा झाल्या त्या सर्व हिंदीमध्ये झालेल्या आहेत, हिंदी आणि इंग्लिश, त्यामुळे मराठी भाषेमध्ये तुम्हाला कुठंच प्रश्नपत्रिका संच भेटत नाहीये। मात्र स्मार्ट स्टडी पब्लिकेशन मार्फत तुमच्यासाठी हे सर्व प्रश्नपत्रिका संच मराठी भाषेमध्ये ट्रान्सलेट करून उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत। येत्या पदभरतींसाठी सर्वांसाठी हे महत्त्वाचे असणार आहे। रेल्वे पदभरतीमध्ये तुम्ही NTPC साठी अर्ज केला असेल किंवा NTPC व्यतिरिक्त ग्रुप D या संवर्गातील वेगवेगळ्या पदांसाठी अर्ज केला असेल तर याच्यासाठी तुमच्यासाठी हे पुस्तकं अतिशय महत्त्वाची असणार आहे। तर यामध्ये आपल्याला कोणकोणत्या प्रश्नपत्रिका भेटणार आहेत, त्यांचं वर्ष आणि त्या पदभरतीचं नाव इथे तुम्हाला बघण्यासाठी भेटून जातील। आणि त्याच सोबत तुम्हाला जर म्हटलं तर आपल्याला थोडक्यात डेमो पेज देखील मी दाखवून घेतो, जेणेकरून तुम्हाला इथं समजून येईल लेटेस्ट ज्या पण पदभरती झाल्या त्या सर्व जर विचार केला तर मराठी, हिंदी, इंग्लिश लँग्वेजमध्ये झालेल्या होत्या। यातील जास्तीत जास्त ज्या पदभरती आहेत मित्रांनो त्या हिंदी लँग्वेजमध्ये झाल्या होत्या। तर या ज्या प्रश्नपत्रिका आहेत ते ट्रान्सलेट करून तुम्हाला मराठी लँग्वेजमध्ये उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत, जेणेकरून इथून पुढे जेवढे पण एक्झाम होणार आहेत मित्रांनो रेल्वे पदभरतीमध्ये त्या सर्व पदभरती हिंदी, इंग्लिश, मराठी तिन्ही लँग्वेजमध्ये देता येणार आहे। तर या हेतूने तुमच्यासाठी मराठी भाषेमध्ये या सर्व प्रश्नपत्रिका संच उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत। थोडक्यात तुम्हाला डेमो पेज देखील दाखवून घेतो।
तर बघा, एक पुस्तक मी इथं ओपन केलेलं आहे. आपल्याला कोणकोणत्या प्रश्नपत्रिका यामध्ये दिल्या गेल्या तर त्याच्याविषयी इथं माहिती दिलेली आहे. एक्झामची डेट आणि टायमिंग देखील तुम्हाला इथं बघण्यासाठी भेटून जाईल, जे की तुम्ही इथं स्क्रीनवरती बघू शकता. एवढ्या साऱ्या प्रश्नपत्रिका तुम्हाला यामध्ये भेटणार आहे. या एकाच पुस्तकामध्ये टोटल 54 प्रश्नपत्रिका तुम्हाला इथं बघण्यासाठी भेटतील. ठीक आहे, यामध्ये जर म्हटलं तर यामध्ये आपल्याला आन्सर की यामध्ये फायनल आन्सर की सोबत या प्रश्नपत्रिका उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत. सर्व आपल्याला वेगवेगळे जे एक्झाम झाले होते त्याची डेट आणि टायमिंग, एक्झामचं नाव, ते सर्व तुम्हाला इथं दिलेलं आहे. मराठी भाषेमध्ये या सर्व प्रश्नपत्रिका तुमच्यासाठी उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत. अशा स्वरूपामध्ये हे पुस्तकं तुम्हाला भेटणार आहे, जे की तुम्ही इथं स्क्रीनवरती बघू शकता. जर तुम्ही रेल्वे पदभरतीची तयारी करत असाल तर हे स्मार्ट स्टडी पब्लिकेशनची पुस्तकं तुम्ही वापरायला विसरू नका. अतिशय महत्त्वाची ही पुस्तकं असणार आहेत. तर चला पुढे व्हिडिओ कंटिन्यू करूयात. बघा, माझ्या स्वतःच्या वैयक्तिक अंदाजानुसार जर तुम्हाला लेखीला 65 किंवा मुलाखतीला 1-2 जरी मार्क मिळाले, टोटल स्कोर तुमचा 67 प्लस होतोय, तर तुमचं 99% तर सिलेक्शन व्हायलाच पाहिजे. आता बहुतेक विद्यार्थ्यांचे असे देखील कमेंट्स येतात की या जागा फिक्सिंगमध्ये भरल्या जातात आणि बाकीचे आपल्याला वेगवेगळे कमेंट्स बघण्यासाठी भेटतात. तर तुम्हीच एकदा व्यवस्थित विचार करायला पाहिजे मित्रांनो. यामध्ये जर विचार केला तर परीक्षेचं स्वरूप थोडंसं आपल्याला सोपं ते थोडंसं अवघड किंवा मध्यम स्वरूपामध्ये आपल्याला परीक्षेचं स्वरूप बघण्यासाठी भेटलं होतं. यानुसार तुमचा स्कोर आरामशीर 50 पेक्षा जास्त यायला पाहिजे होता, कारण निगेटिव्ह मार्किंग वगैरे काही नाही. आणि परीक्षेचं जर म्हटलं तर काही आपल्याला जिल्ह्यावरती माहिती विचारली गेली होती, सोपे सोपे प्रश्न आले होते, किंवा याच सोबत तुम्हाला वेगवेगळे गणित बुद्धिमत्ताचे प्रश्न सोपे विचारले होते. बुद्धिमत्ता अतिशय सोपं होतं, फक्त गणिताचे थोडे आपल्याला मीडियम म्हणजेच मध्यम लेवलचे प्रश्न विचारले गेले होते. ते पण जास्त काय अवघड नव्हते, थोडंसं डोकं लावलं तरी ते प्रश्न सुटत होते. आता याच्यानुसार जर विचार केला तर तुमचा स्कोर आरामशीर 50 पेक्षा जास्त जायला पाहिजे, थोडा तरी अभ्यास असेल तर. ठीक आहे, ज्यांचा चांगला अभ्यास होता त्यांचा स्कोर आरामशीर 65 प्लस जायला पाहिजे. याच्यानुसार विचार केला तर तुमचे जर कोर्स इथं 65 प्लस होत असतील तर आरामशीर तुमचं इथं सिलेक्शन व्हायला पाहिजे. जरी काय विद्यार्थी म्हणतात या जागा फिक्सिंग असतात, तर यामध्ये जर विचार केला तर 700च्या आसपास जागा आहेत मित्रांनो. आणि याच्यानुसार विचार केला तर एकूण या जागांनुसार आपण विचार केला तर टोटल जागांनुसार जर विचार केला तर अर्जांची संख्या किती होती, एका जागेसाठी 40 ते 42 एवढं कॉम्पिटिशन होतं. याच्यानुसार जर विचार केला तर जागा भरपूर आहेत मित्रांनो. याच्यानुसार 10 ते 20% जागा जरी भरल्या फिक्सिंग वगैरे असं करून, होत तर नाही परंतु झालंच तर असं होऊ शकतं, असं मी म्हणत नाही की होत नाही असं. ठीक आहे, परंतु झालंच, कारण बहुतेक विद्यार्थी कॉल SMS करत असतात, कमेंट्स करत असतात. आता प्रूफ तर कोणी करत नाही, परंतु अशा कॉल SMS वरती किंवा कमेंट्स वरती लोक म्हणत असतात, मुले विद्यार्थी बोलत असतात, परंतु ह्या जागा फिक्सिंग मध्ये भरल्या जातात असं काही प्रूफ कोणी केलेलं नाहीये मित्रांनो. ठीक आहे, त्यामुळे चंद्रपूरमध्ये हे झालेलं आहे जास्त ठिकाणी, परंतु जर म्हटलं तर आपल्याला अहमदनगर या ठिकाणी असं काही आढळलेलं नाहीये मित्रांनो. त्याच्यानुसार या जागा जरी भरल्या गेल्या 10 ते 20% त्या प्रमाणामध्ये, परंतु बाकीच्या 80% जागा नक्कीच या व्यवस्थित पारदर्शकपणे किंवा ज्यांना जास्त स्कोर आहेत त्यांच्या या जागा भरल्या जातील असं म्हणायला हरकत नाही. त्याच्यानुसार तुमचा स्कोर आरामशीर 65 प्लस येतोय, तर तुमचं इथे सिलेक्शन व्हायला पाहिजे मित्रांनो. हा सेफ स्कोर असणार आहे माझ्या अंदाजानुसार. ठीक आहे, तर चला पुढे पुढे बघा. आता यामध्ये जर विचार केला तर मी अजून एक यामध्ये पॉईंट ऍड केलेला आहे. कमीत कमी तुम्हाला किती मार्क असायला पाहिजे जेणेकरून तुम्ही देखील सेफ स्कोर मध्येच येतात असं म्हणायला हरकत नाही. तर बघा, जर तुमचा स्कोर 52 प्लस असेल लेखी परीक्षेचा आणि मुलाखतीसाठी जर तुम्हाला 4 ते 5 मार्क मिळाले आणि तुमचा स्कोर 55 प्लस जातोय मित्रांनो, तरी देखील तुमचं सिलेक्शन इथं 90% तरी व्हायला पाहिजे माझ्या स्वतःच्या वैयक्तिक अंदाजानुसार. कारण इथे कॅटेगरीनुसार काही मेरिट लागत नाही, डायरेक्टली या जागा ओपनमधून म्हणजेच ज्यांना पण जास्त मार्क पडतात त्यांना त्यांच्या या जागा डायरेक्टली भरल्या जातात. याच्यानुसार जर विचार केला तर हे जे मेरिट आहे मी तुम्हाला जे सांगत आहे, संपूर्ण प्रश्नपत्रिका आता आन्सर की आलेल्या आहेत, हे सर्व आन्सर की बघून त्यानंतरच तुम्हाला हे मेरिट मी तुम्हाला काढून सांगत किंवा कट ऑफ देण्याचा प्रयत्न करत आहे. ठीक आहे, याच्यानुसार जर विचार केला तर तुमचा स्कोर 55 प्लस जातोय, तरी तुमचं इथे सिलेक्शन व्हायला पाहिजे. तुम्ही एकदम सिलेक्शन व्हायच्या टप्प्यावरतीच आहे असं म्हणायला हरकत नाही मित्रांनो. आता काही विद्यार्थ्यांचे असे देखील मी कमेंट्स वाचले होते की आता नक्की यामध्ये आम्हाला किती मार्क पडताय, कारण आन्सर की मध्ये फक्त बरोबर उत्तर कोणकोणती होती ते आलेले आहे. आता एखाद्या विद्यार्थ्याचा थोडा जरी अभ्यास आहे, त्याने कोणतं ऑप्शन टिक केलं होतं हे त्याला आठवत नाही असं व्हायलाच नाही पाहिजे. थोडा जरी अभ्यास असेल, थोडा तरी अभ्यास असेल, तरी जवळपास 80% उत्तरं कोणती त्यांनी सिलेक्ट केली होती ते त्याच्या लक्षात असायलाच पाहिजे. ठीक आहे, जे डायरेक्टली पेपरला जातात पहिल्या दिवशी जर म्हटलं ते ऍडमिट कार्ड आले, ऍडमिट कार्ड आल्यानंतर 2-3 दिवस तयारी केली, पेपरला गेले, त्यांचे काही प्रश्न लक्षात राहणार नाही, ऑप्शन देखील लक्षात राहणार नाही. तर हे तेच विद्यार्थी कमेंट्स करत असतात आणि बाकीच्या विद्यार्थ्यांना घाबरून देतात आणि बाकीचे फालतू कमेंट्स करत बसतात. तर या गोष्टी टाळाव्यात असं मला तरी वाटतं. ठीक आहे, त्यानुसार जर विचार केला तर बघा, तुमचा स्कोर 55 पेक्षा जास्त जातोय. ठीक आहे, मुलाखत प्लस लेखी, तर तुमचं इथं 90% सिलेक्शन व्हायला पाहिजे. ठीक आहे, पुढे बघा, कमीत कमी आता याच्या कमी तर आपल्याला मार्क मिळाले तर तुमचं सिलेक्शन होईल नाही होईल हे काही सांगता येत नाही मित्रांनो, कारण ऑलरेडी फॉर्म देखील भरपूर आले होते. आपल्याला एका पदासाठी जवळपास 40 विद्यार्थ्यांचं कॉम्पिटिशन होतं. त्यानुसार जर विचार केला
तर तुमचा स्कोर आता लेखी परीक्षेसाठी 45 किंवा 46 मार्क असतील, मुलाखतीसाठी तुम्हाला 3-4 मार्क पडले किंवा 4-5 मार्क पडले, 50 पेक्षा जास्त स्कोर जातो ते तुमचं सिलेक्शन इथं 80% व्हायला पाहिजे, असं मला स्वतःला इथं वैयक्तिक मत इथं मांडायला काही हरकत नाही मित्रांनो. तर हे माझं स्वतःचं वैयक्तिक मत मी तुम्हाला सांगत आहे की तुमचं 80% इथे सिलेक्शन व्हायला पाहिजे. तर बघा आता याच्यापेक्षा जास्त कमी इथं होऊ शकत नाही मित्रांनो, शक्यतो याच्या खाली मेरिट पण जाणार नाही. तुमचा स्कोर जर तुमचा लेखी परीक्षेचा स्कोर 40 असेल आणि त्यासोबत मुलाखतीला तुम्हाला 4-5 मार्क मिळाले, 45 प्लस तुमचा स्कोर झाला, तर तुमचं इथं 50% सिलेक्शन झाले तर होऊ शकतं, परंतु शक्यता इथं नाही पण होऊ शकत. सेफ स्कोर सांगितला, त्याच्या कमी स्कोर सांगितलं, त्याच्या कमी स्कोर सांगितला आणि याच्या खाली शक्यता माझ्या स्वतःच्या वैयक्तिक अंदाजानुसार तरी इथं 40 ते 45च्या खाली हा स्कोर काही जाणार नाही मित्रांनो. ठीक आहे, म्हणजे सिलेक्शन लिस्ट 40 ते 45च्या खाली जाणार नाही. त्याच्यानुसार जर तुमचा स्कोर इथं 45 पेक्षा जास्त असेल, 40 पेक्षा जास्त असेल, तर तुम्ही कुठं ना कुठं आशा ठेवू शकता की तुमचं मुलाखतीसाठी तरी सिलेक्शन होईल. आपण मुलाखतीचा जर विचार केला तर 1:3 या प्रमाणामध्ये विद्यार्थ्यांना बोलवलं जाणार आहे. 700च्या आसपास जागा होत्या, 7-21 म्हणजे जवळपास 2100च्या आसपास विद्यार्थ्यांना मुलाखतीसाठी इथं बोलवलं जाईल. त्यातील फक्त 700 विद्यार्थ्यांचं सिलेक्शन होणार आहे, म्हणजे तिथे देखील 2-2 विद्यार्थ्यांना काढून टाकणार आहेत मित्रांनो. म्हणजे फक्त मुलाखतीसाठी आणि त्यासोबत लेखी परीक्षेसाठी ज्यांना पण जास्त मार्क मिळतील, ज्यांचा पण जास्त स्कोर होईल, त्यांचं सिलेक्शन इथं होणार आहे. ठीक आहे, आता याच्यानुसार जर विचार केला तर तुमचा स्कोर सांगितल्याप्रमाणे त्या प्रमाणामध्ये येत असत तर तुमचं इथे सिलेक्शन व्हायलाच पाहिजे मित्रांनो. आता हा जो स्कोर मी तुम्हाला सांगितला आहे लेखी परीक्षा प्लस मुलाखतीसाठी, याच्यानुसार तुम्ही तुमचा स्कोर इथं बघा किती येतोय, की तुम्हाला मुलाखतीसाठी किती मार्क मिळवायला पाहिजे. आणि मुलाखतीला काही जास्त मार्क देते नाही मित्रांनो, 2, 3, 4, 5 किंवा जास्तीत जास्त 7 पर्यंत तुम्हाला मार्क मिळू शकतात. ठीक आहे, कारण डॉक्युमेंटला 5 मार्क आहेत आणि मुलाखतीसाठी तुम्हाला स्पेशल 5 मार्क आहे, म्हणजे डॉक्युमेंट प्लस मुलाखत टोटल 10 मार्क. तर याच्यामुळे मुलाखतीसाठी काही जास्त मार्क नाही मित्रांनो, त्याच्यामुळे इथे काही जास्त खाली वरती होणार नाही मित्रांनो. याच्यानुसार तुमचा स्कोर किती येतोय ते तुम्ही बघा, तुमच्यासाठी सेफ स्कोर किती असेल हे देखील मी तुम्हाला सांगितलं. आता याच्यामध्ये याच्या जास्त खाली स्कोर येईल असं मला वाटत नाही मित्रांनो, आणि याच्याही जास्त स्कोर वरती जाईल असं मला वाटत नाही मित्रांनो. जर तुमचं सांगितल्याप्रमाणे 65 प्लस स्कोर होते तर तुमचं इथे सिलेक्शन नक्कीच व्हायला पाहिजे मित्रांनो. ठीक आहे, कारण जागा भरपूर आहेत मित्रांनो. पदसंख्येनुसार जर विचार केला तर अर्ज देखील कमी आले होते, त्याच्यानुसार विचार केला तर तुमचं इथे सिलेक्शन व्हायला पाहिजे आहे मित्रांनो. ठीक आहे, या व्यतिरिक्त अजून काही तुमचे प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला देखील सबस्क्राईब करा, जी बेल येते तिलाही क्लिक करा, जेणेकरून मी जेव्हा आपण व्हिडिओ अपलोड करतो त्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला लगेच भेटून जाईल. तर चला भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.